नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। 1972 पासून 2025 पर्यंत कोण कोण महाराष्ट्राचे कृषी मंत्री राहिले, त्यांच्या कारकिर्दीत काय वाद घडले आणि कोणत्या कृषी मंत्र्यांना शेतकऱ्यांचं सर्वाधिक वाटोळ केलं, सविस्तर बघणार आहोत। आणि तुम्हाला तुमचं मत देखील कमेंट करायचं आहे की कोणता कृषी मंत्री तुम्हाला सर्वाधिक नालायक वाटला। वसंतदादा पाटील 1972 ते 1973 या दरम्यान ते कृषी मंत्री राहिले महाराष्ट्राचे। या काळात फार काही त्यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली नाही। मात्र 1999 ते 2014 पर्यंत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजवटीमध्ये भ्रष्टाचारामुळे भरभराटीला आलेल्या सहकारी साखर कारखान्यांना अपंगत्व आले असे आरोप झाले आणि यामध्ये शालिनीताई पाटील यांचं नाव आलं होतं। किमान डझनभर कारखान्यांचं मूल्यांकन कमी करून राजकीय नेत्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मालकीच्या खासगी कंपन्यांना हे कारखाने विकण्यात आले असा आरोप झाला होता। थेट वसंतदादांशी हे प्रकरण संबंधित नसलं तरी शालिनीताई पाटील यांचं नाव यात होतं। बाकी वसंतदादांची कारकीर्द तशी काही वादाची नव्हती। त्यानंतर शरद पवार महाराष्ट्राचे कृषी मंत्री झाले। 1975 ते 1977 दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे असा प्रस्ताव होता, हा त्यांनीच आणला होता। आणि परंतु नंतर त्याच विरोधात त्यांनी प्रचार केला। हा एक वाद शरद पवार कृषी मंत्री असताना झाला होता। द नीड टू अमेंड द प्रेझेंट APMC ॲक्ट टू एनकरेज द प्रायव्हेट सेक्टर अशी मागणी केली होती, परंतु नंतर पूर्णपणे शरद पवारांनी त्याला विरोध केला। त्यानंतर विलासराव देशमुख, सुप्रीम कोर्टानं विलासराव देशमुख यांच्या एका कृतीवर ताशेरे ओढले होते। विलासराव देशमुख यांनी गरीब शेतकऱ्याच्या कर्जाच्या तक्रारीपासून काँग्रेस आमदाराच्या कुटुंबाला वाचवण्यात हस्तक्षेप करणे यासाठी कोर्टानं ते ताशेरे ओढले होते। तेव्हा ते कृषी मंत्री नव्हते, पण हा वाद शेतकऱ्यांच्या संबंधित असल्यामुळे त्यांच्या कारकिर्दीत घडला होता। त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील, प्रवरा साखर कारखान्यात 2004 ते 2007 दरम्यान शेतकऱ्यांच्या नावे बनावट कागदपत्र तयार करून 8 कोटी रुपये कर्ज घेतल्याचा आणि कर्जमाफी योजनेअंतर्गत हे फसवणूक करून घेतल्याचा आरोप त्यांच्यावर झाला। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 54 जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला। हे कर्ज शेतकऱ्यांना न देता कारखाना आणि संचालक मंडळासाठी वापरले असा आरोप देखील करण्यात आला होता। ठाकरे गटाच्या नेत्यांनी आणि शेतकरी संघटनांनी विखे पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली, कारण सुप्रीम कोर्टानं गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते आणि हे प्रकरण सार्वजनिक झालं होतं। परंतु हा वाद ते कृषी मंत्री होते तेव्हा घडलेला नाहीये, तो नंतर घडलेला आहे। त्यानंतर रणजित देशमुख 1999 ते 2003 या कार्यकाळात कृषी मंत्री राहिले महाराष्ट्राचे। MSCB बँक घोटाळ्याचा आरोप त्यांच्यावर त्यावेळी झाला होता। MSC बँकेच्या सूचनात्मक पारदर्शक व्यवहारात भ्रष्टाचार दाखल करण्यात आला। ईडीने रणजित देशमुख, प्राजक्त तनपुरे आणि अर्जुन खोतकर यांच्यासह सुभाष देशमुख यांच्यावर आरोपपत्र दाखल केलं। सहकारी साखर कारखाने खूप कमी किमतीत विकले असा देखील आरोप त्यांच्यावर झालेला होता। त्यानंतर बाळासाहेब थोरात महाराष्ट्राचे कृषी मंत्री राहिले। 2004 ते 2008 या दरम्यान त्यांच्या कार्यकाळात कृषी विभागाशी संबंधित कोणताही गैरव्यवहार, घोटाळे किंवा अनियमितता उघडकीस आली नाही। काही वादग्रस्त विधाने देखील बाळासाहेब थोरात यांची बघण्यात आलेली नाही। तुम्हाला काही माहिती असेल तर कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। त्यानंतर एकनाथ खडसे 2014 ते 2016 या दरम्यान कृषी मंत्री राहिले। अनेक मंत्रिपदं देखील त्यांच्याकडे होती, मात्र भोसरी जमीन खरेदी घोटाळ्याचे आरोप त्यांच्यावर झाले। कथित दाऊद इब्राहिम कॉल प्रकरण त्यांच्यावरती याचाही आरोप झाला। त्यानंतर PH लाचखोरीचं प्रकरण आणि या सगळ्या आरोपांमुळे त्यांना सर्व मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि त्यानंतर त्यांना पुन्हा कधीच मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही। त्यानंतर ते भाजपमधून बाहेर देखील पडले। त्यानंतर पांडुरंग फुंडकर, भाऊसाहेब फुंडकर देखील त्यांना म्हटलं जातं। 2016 ते 2018 दरम्यान ते महाराष्ट्राचे कृषी मंत्री होते। सरकारी वाहनांचा गैरवापर त्यांनी केला असा आरोप त्यांच्यावरती झाला होता। त्यानंतर 2 ड्रायव्हर आणि अतिरिक्त गाड्या देखील त्यांनी भाड्यानं वापरल्या असं देखील त्यांच्यावर आरोप झाला। या वाहनांचा खर्च म्हणजे जवळपास 25 लाख इतकं मासिक। ही कृती सत्तेचा दुरुपयोग त्यावेळी मानली गेली। त्यानंतर 2017 मध्ये यवतमाळ, अकोला, चंद्रपूर परिसरात 35 पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या पेस्टिसाइड वीड्स बाधेनं मृत्यू झाल्यानं मनसेनं आंदोलन केलं होतं आणि कृषी खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात हत्या प्रकरणाअंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्याची मागणी केली गेली होती। त्यानंतर 2017 मध्ये फुंडकर यांना खामगाव अर्बन कोऑपरेटिव्ह बँकमध्ये शेतकरी कर्जमाफी अंतर्गत 4.5 कोटींचा अनधिकृत लाभ घेण्यात आल्याचा आरोपानिमित्त नागपूर खंडपीठाने नोटीस देखील बजावली होती। असे काही आरोप भाऊसाहेब फुंडकर यांच्यावर त्यांच्या कारकिर्दीत झाली होती। ते देखील वादग्रस्त कृषी मंत्री ठरले होते। त्यानंतर अनिल बोंडे महाराष्ट्राचे कृषी मंत्री राहिलेले आहेत। अमरावती हिंसेदरम्यान त्यांना अटक करण्यात आली। 26 FIR देखील झाले त्यांच्यावर। त्यानंतर जामिनावरती मुक्त झाले। त्यानंतर राहुल गांधी यांची जीभ जाळली पाहिजे असं विधान त्यांनी केलं, त्या बाबतीत देखील त्यांच्यावर FIR नोंदवला गेला। त्यांची कारकीर्द देखील थोडीफार वादग्रस्त राहिली होती। त्यानंतर दादासाहेब भुसे महाराष्ट्राचे कृषी मंत्री झाले। 2019 ते 2022 या कार्यकाळात ते कृषी मंत्री होते।
नाशिक ड्रग प्रकरणामध्ये त्यांच्यावर आरोप झाले, त्यांचं संबंधित कनेक्शन त्यामध्ये लावलं गेलं, विरोधकांकडून त्यांच्या नार्को टेस्टची मागणी देखील झाली। संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप देखील केले। त्यानंतर बदल्या आणि भ्रष्टाचाराचे आरोप देखील झाले। प्रदेश काँग्रेसचे ओबीसी सेलचे उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी ईडी सीबीआय यांच्याकडे मागणी केली की कृषी खात्यातील नियमबाह्य बदल्या व पदोन्नतीचा तपास व्हावा। त्यानंतर अनुदान वाटप आणि कृषी विद्यापीठ बांधकाम या संबंधित निधी वाटप यातील भ्रष्टाचाराचा शोध घ्यावा आणि मालमत्ता जप्त करून फौजदारी गुन्हा दाखल करावा, असे काही वाद दादा भुसे यांच्या कार्यकाळामध्ये ते कृषी मंत्री असताना बघायला मिळाले। त्यानंतर आणखी सर्वाधिक वादग्रस्त म्हटलं तरी वावगं ठरणार नाही ते म्हणजे अब्दुल सत्तार 2022 ते 2023 दरम्यान महाराष्ट्राचे कृषी मंत्री राहिले। 150 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप त्यांच्यावर झाले। कृषी उद्योग विकास महामंडळात ऑर्गॅनिक कीटकनाशकासाठी दिलेल्या टेंडरसाठी 150 कोटींचा घोटाळा झाल्याचा सामना वृत्तपत्रातून आरोप केला गेला। त्यानंतर गायरान जमीन घोटाळा आणि निधी गोळा करणे याच्याबाबतही आरोप झाले। सिल्लोड महोत्सवासाठी राज्यभरातून निधी जमा करण्याचा आरोप, त्यासोबतच गायरान जमिनीचे वाटपामध्ये गैरव्यवहार झाल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांनी आरोप केले। त्यानंतर सत्तार यांच्या शाळांमध्ये शासनाची दिशाभूल करून शिष्यवृत्ती मिळवण्यात आल्याचा आरोप देखील झाला। त्यानंतर उच्चस्तरीय चौकशीची मागणी करण्यात आली। सोबतच शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला असताना बांधावरून पळून जाताना त्यांचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता। त्यानंतर टीईटी घोटाळा प्रकरण देखील त्यांच्या अंगलट आलं। त्यानंतर पदावरून त्यांना बाद करण्यात आलं। 2024 नंतर ते मंत्रिमंडळाबाहेर गेले आणि त्यानंतर त्यांना मंत्रिमंडळात एंट्री मिळाली नाही। त्यानंतर आणखी सर्वाधिक वादग्रस्त कारकीर्द ठरली कृषी मंत्र्याची, ती म्हणजे धनंजय मुंडे यांची। 2023 ते 2024 असा त्यांचा कार्यकाळ होता। करुणा शर्मा प्रकरणात धनंजय मुंडे अडचणीत आले, पण तेव्हा त्यांना राजीनामा द्यावा लागला नाही। मात्र बीड सरपंच हत्या प्रकरण आणि त्यानंतर राजकीय दबाव यामुळे मुंडे अडचणीत आले आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला। कॉटन स्टोरेज बॅगच्या खरेदीत 41 कोटी इतक्या जास्त किमतीत खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला। आरोपानुसार बॅगच्या किमतीचा फरक ICR नागपूरच्या दरापेक्षा दुप्पट होता। त्यानंतर अंजली दमानिया यांनी डीबीटी घोटाळ्याचा देखील उल्लेख केला। युरिया खरेदीमध्ये घोटाळा झाला असं त्यांनी म्हटलं। ACBने दमानिया यांना यासाठी बोलावून चौकशी देखील केल्याची बातमी आहे। त्यानंतर सर्वाधिक वादग्रस्त ठरलेले आणखी एक कृषी मंत्री ते म्हणजे माणिकराव कोकाटे। पावसाळी अधिवेशनात सभागृहात मोबाईलवर रमी खेळताना त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला। यावरून विरोधकांनी राजीनाम्याची मागणी देखील केली आहे। त्यांनी शासन भिकारी आहे असं देखील एक वादग्रस्त विधान केलंय। कृषी मंत्रीपद म्हणजे उसाडगावची पाटीलकी असं वक्तव्य देखील त्यांचं गाजलेलं आहे। कृषी खात्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली। हे विधानही वादग्रस्त ठरलं। ढेकळांचे सर्वे करायचे का आणि कर्ज घेऊन शेतकरी लग्न करतात, शेतीत ते लावत नाही, इन्व्हेस्ट करत नाही असं देखील वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलंय। आणि त्यानंतर भिकारी 1 रुपया देखील घेत नाही, सरकारने शेतकऱ्यांना 1 रुपयात विमा दिला, हे देखील त्यांचं वादग्रस्त वक्तव्य त्यांच्या कृषी मंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये झालेलं आहे। कोकाटे हे सगळ्यात वादग्रस्त ठरले। त्यानंतर अब्दुल सत्तार आणि धनंजय मुंडे हे 3 मंत्री सर्वाधिक वादग्रस्त कृषी मंत्री म्हणून ठरलेत असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही। तुम्हाला काय वाटतं, ही जी यादी आपण सांगितली यापैकी सर्वाधिक वादग्रस्त कृषी मंत्री कोण? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।